परमेश्वरजी मोरे सरांचा वाढदिवस. खरं म्हणजे आम्ही 365 दिवस वाढदिवसाची वाट पाहत असतो. आनंदाच्या घरी आनंद रंगे संत तुकाराम महाराज उक्तीप्रमाणे आई-वडिलांनी त्यांचं नाव फार शोधून ठेवलंय परमेश्वर. आणि परमेश्वरासारखंच खरं त्यांचं काम आम्ही जागोजागी जातोय. प्रत्येक माणूस जेव्हा मग मी त्यांचं नाव सांगतो, की परमेश्वर मोरे सर माझे शायर आहे. अरे क्या बात है! तुमको देखने का काम ही नहीं. असं प्रत्येक जण म्हणतो. आणि खरंच मला सप्टेंबरपासून या माणसाने शाळेचं जे काही कामकाज आहे, काहीच पाहू दिलं नाही बघून. आणि म्हणून मला बऱ्याच गोष्टी जसं मी चेअरमन असताना असेल किंवा मी बाहेर काम करत असताना असेल, आमची शाळा जे काही आमच्या 5-7 महिन्यामध्ये जे काही नावारूपाला आणण्याचं काम असेल, हे फक्त या व्यक्तिमत्व करू शकलो. आजचा प्रसंग खूप आनंदाचा प्रसंग आहे. परमेश्वरजी आपण ज्या ज्या शाळेवर गेलात त्या त्या ठिकाणी तिथले लोक आपल्याला भेटायला आपुलकीने येतात. तिथल्या तिथल्या शाळेबद्दलची तुमची ओढ, विद्यार्थ्याप्रती असलेली म्हणजे त्यांना जर इकडे ऑफिसमध्ये वेळ गेला, ते म्हणतात की सर माझा विद्यार्थ्याचा वेळ चालला. तर अशा पद्धतीनं त्यांनी खूप चांगल्यापैकी मुलांना एक चांगला विद्यार्थी कृतीशील शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आज सर्वदूर आहे. आणि तो अनुभव माझ्या शाळेवर सुद्धा घेतो. आमच्या गाडीमध्ये एक दिवस चर्चा झाली की पाहिलं सर तुमच्याकडे मुख्य रकम चार्ज म्हणे, पण तुम्ही इतकं फ्री कसं काय? तर गाडीतला एक जण म्हणतो लक्ष तेवढी परमेश्वर ऐक दिलं. तर सांगत तात्पर्य म्हणजे खरंच परमेश्वरासारखी साथ मला परमेश्वर मोरे सर एक मित्र म्हणून आहे. जीवापाड मित्रत्व कसं जपावं, मित्रत्वावर कसं प्रेम करावं. आणि पत संस्थेमध्ये सुद्धा जालना तालुका शिक्षक सहकारी पत संस्थेमध्ये बबनरावजी बोर्डे सर चेअरमन असताना ते सचिव होते. त्यावेळेस आमचा सर एक भव्य दिव्य मोठा हॉल, आणि त्या हॉलमध्ये त्यांनी जे काही केलेलं काम आहे ते काम जवळपास मला वाटतं 8-10 वर्ष झाली. अजूनही काही रिपेअरिंग करायचं काम पडलं नाही. इतकं सुशोभित एकदम योग्य काम परमेश्वर मोरे सरांच्या काळामध्ये या ठिकाणी एक कायमस्वरूपी लक्षात राहील असं काम त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. पण संस्थेमधला सचिव असताना त्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी सुद्धा आमच्या काळजात घर करून आहे. शिक्षक संघटनेचे ते सेनेचे तालुका अध्यक्ष असताना त्यांनी केलेलं कार्य असेल किंवा एक लढीवाळ पिता सुद्धा असेल, ते नेहमी आपल्या कुटुंब उत्सवित आहे. मला आता अलीकडच्या काळात बघून आता टूरला जाऊन आले ते मध्यंतरी. तर टूर मध्ये जाताना म्हणलं मग मोरे सर सोबत कोणी, तर म्हणजे परिवाराचे आपला. आणि 4-5 दिवस मस्त ब्रेक घेऊन असा कौटुंबिक सुद्धा आनंद देतात. नेहमी मुलाचं आणि मुलीचं नाव काही त्यांच्या तोंडामध्ये असतं. आणि आमच्या गंगाताईंची त्यांना खरं म्हणजे गंगाताईंची भक्कम साथ त्यांना आहे. सौभाग्य होती आमच्या ताई त्यांना म्हणजे खूप चांगल्या नशिबाने परमेश्वरची तुम्ही की दोघेही हॅपी कपल, जोडी नंबर 1 रबने बनाती जोडी, अशी जोडी एका शाळेवर अनेक वर्षापासून काम करते. आणि आपली मुलं शुद्ध विजापोटी प्रयोगशाळापोटी मुलीच्या रूपानं मुलाच्या रूपानं स्वप्न पूर्ण होणारच आहे. मला वाटतं विद्यार्थ्यांनी आपल्या भैयानी जे काही नॅशनल लेवलला क्रीडा स्पर्धेमध्ये जे काही नाविन्य त्यांनी मिळवले, तुझा भैया तुझा स्ट्रोक बघला, पायाचा मारलेला स्ट्रोक मला खूप भरून आलं. कारण माझ्या मुलाला सुद्धा तो गेम खूप आवडतो. तो फुटबॉलमध्ये आणखी तुझी उंची वाढत जाऊ, तुला आणखी मोठे अवॉर्ड्स मिळत जाऊ. आणि आमच्या मित्राच्या या चांगल्या प्रसंगी माझे जिवलग मित्र आमचे मोठ्या भावाप्रमाणे ज्यांनी आम्हाला जपलं, ज्यांनी आम्हाला या सामाजिक चळवळीमध्ये आणलं आणि ज्यांच्यामुळं मी या संस्थेच्या बागडोरमध्ये 2006 पासून ते 26 पर्यंतचा प्रवास करू शकलो, असे मोठे बंधू आमचे बबनरावजी बोर्डे सर, ज्यांनी एका पतसंस्थेमधल्या अनेक चढ उतारामध्ये भक्कम पतसंस्था सांभाळली. आणि आजही मी जेव्हा फोन केला जर ते इथे असतील तर ते 100% आमच्या या सुखदुःखाच्या प्रसंगी आवर्जून येतात. तर आज बबनरावजी बोर्डे सर या ठिकाणी आवर्जून माझे चेअरमन आणि आदर्श शिक्षण समिती जिल्हा नेते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि आपल्या परिवारातले आनंद क्षणी खरं म्हणजे सर परमेश्वरजींचं जी त्यांचं जे वलय अगदी म्हणजे एका मोठ्या परिवारातले ते आहेत. आणि ताई सुद्धा एका मोठ्या परिवारातल्या आहेत. परंतु काम करताना त्यांचं कार्य मी बघितलेलं आहे. शिक्षकामध्ये जे काही लागतं कृतीशील शिक्षक म्हणून जे चैतन्य वातावरण लागतं किंवा काम करण्याची जी पद्धत आहे ती खरंच परमेश्वर नावा म्हणजे अगदी वाखाण्यासारखी. मी आपल्या कार्याला वंदन करतो, नतमस्तक होतो. आणि आपल्या हातून अशीच देश सेवा, समाज सेवा, कुटुंब सेवा, आपल्या मुलांची सेवा, विद्यार्थ्यांप्रती जी आपली आवड असलेली जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आणखी अशाच होत राहू. आणि परमेश्वर आम्ही काय तुम्हाला शुभेच्छा द्याव्या, तुमच्यावर खरं तुमच्या कार्याच्या शुभेच्छा आहेत. तुमच्या कार्यच तुम्हाला आशीर्वादरूपी प्रारब्ध म्हणून पुढे येत आहेत. मी आईवडिलांना सुद्धा वंदन करतो, नमस्कार करतो. आणि परमेश्वरजी आपल्या मनातील इच्छा आकांक्षा मुलाच्या रूपाने पूर्ण हो अशी निसर्गचंदी परमेश्वर चंदी प्रार्थना करतो. वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आपण भेट बोलो मी बोलो तुम झुलो मी झुलो तुम, हमें मत